नमस्कार. हो नमस्कार. आता या ठिकाणी हे जे वराह पालन केंद्र आहे, अनेक नागरिकांच्या तक्रारी तर प्राप्त झाल्यात की खूप वास येतो, आरोग्याच्या समस्या निर्माण खूप झाल्या. वास येतो म्हणजे रस्त्यापासून खाली जाताना सगळ्यांनाच वास येतोय का बा मलाच येतोय अशातला भाग नाही. पण कमीत कमी बा हे घाण अशी नको आहे. किती महिने झाले इथे येते वराह पालन? आता हे सरासरी बा माझ्या मते एक महिन्याच्या अगोदरपासून तर वास येतोय बा. ग्रामपंचायत तुम्ही काय बोलले का याच्या संदर्भात? याच्या सरबत जरा काही मिटिंगही झाल्या नाही, काहीच नाही, कोणी काही बोललं पण नाही. आपण मला जी माहिती मिळते ना त्याच्यानुसार हे जे म्हणजे परवानगीशिवाय त्यांनी बांधलेलं शेड आणि तो केलेला व्यवसाय तिथं, तर ग्रामपंचायतीने त्यांना पत्र देखील दिलंय की तुम्ही हे बंद करा म्हणून. मग त्यांनी बंद केलं पाहिजे ना हो साहेब. काय त्रास घाणीचा प्रश्न आहे ना तो सर्वांसाठी, आणि तो नाही पाहिजे इथं तरी नाही पाहिजे, म्हणजे बा दुसऱ्यांना पण त्रास होणार नाही. हा एकूण तरी आकाश सावंत म्हणून आहे, त्यांना पत्र दिले ग्रामपंचायतनी की अनधिकृत वराह पालन केंद्र बंद करण्याबाबत जाहीर नोटीस, म्हणजे त्यांना नोटीस पण इश्यू केलेली आहे ग्रामपंचायतनी 6/7/2026 ला. नाही नोटीस जाहीर केलेलं आहे ना, मग कमीत कमी बा त्या नोटिसाप्रमाणे त्यांनी पण तसं चाललं पाहिजे ना. आता तुम्ही स्थानिक आहात, काय या सगळ्याचा त्रास आहे तुम्हाला? सर्वांनाच घाणीचा वास येतो खाली, फार नको. माणसं जे राहणार आहे ते राहणार नाहीत ना मग अशा. ठीक आहे, हरकत नाही. यांच्याकडे माहिती आहे त्यांच्याकडे. नमस्कार, तुमचं नाव काय? दगडू दादा विठ्ठल काळे. यांना आम्हाला त्रास आहे. एवढा वास येतोय का बेहिसाबी येतोय. इथं कोणी आजारी पडलं यांची जबाबदारी कोण घेणार हे मला काय सांगता येणार नाही. हे ग्रामपंचायतनी किंवा सरपंचांनी याची जबाबदारी घ्यावा, विषय मिटला. मी इथून दररोज जातोय येतोय, इथून हे डुकरं पालन इथं यांचे लयच वास येतो या डुकरांचा रोडनी येताना जाताना. आता इथे किती घरं आहेत आदिवासी समाजाची? इथं 20-25 घरं आहेत. पार धामंखेलच्या इशीपर्यंत वास येतोय. जेवताना येत ह्या माणसांना घरी, म्हणजे जेवताना सुद्धा याचा वास येतो? हा, येतं ना हवा इकडून. हवेने पार खालती वास येतो आमच्या घरांक. ओमदळा तर इथून जाताना डोकं दुखतंय. कुसूर गावाच्या हद्दीमध्ये हे वराह पालन केंद्र आहे. कोणतरी सावंत नावाचा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने खरं तर हे वराह पालन या ठिकाणी चालू केलेलं आहे. आता हे जे आजूबाजूचे ग्रामस्थ आहेत या सगळ्यांची मागणी आहे की हे जे वराह पालन आहे हे बंद करून टाका, कारण त्याचा वास इतक्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या स्थानिक परिसरामध्ये येतोय. कोणतेही आणि ग्रामपंचायतीने देखील हा जो व्यक्ती आहे याला हे नोटीस दिलेली आहे की जे वराह पालन आहे ते कोणतीही परवानगी न घेता हा व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे, तर तो जो व्यवसाय आहे तो आपण बंद करावा अशा आशयाचं नोटीस देखील याच महिन्यात ग्रामपंचायतने हे जे सावंत आहेत त्यांना दिलेलं आहे. जुन्नर तालुक्यात पाठीमागे काही महिन्यापूर्वी असंच एक वराह पालन केंद्र जे होतं ते ग्रामपंचायतनी पुढाकार घेऊन बंद केलं होतं, परंतु त्याला काही दिवस उलटतात तोच जुन्नरच्या शेजारी असणारी जी कुसूर ग्रामपंचायत आहे त्या कुसूर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये हे वराह पालन केंद्र दुसऱ्या व्यक्तीने पुन्हा एकदा सुरू केलेलं आहे. ते बंद करण्याची कोणती परवानगी घेतलेली नाही आहे. त्याच्यामुळे ग्रामपंचायतनी यांना तसं रितसर पत्र देखील दिले की हे बंद करा म्हणून. आता आतमध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात इथं हे जाळीच्या आतून दरवाजा बंद आहे, परंतु मोठ्या प्रमाणात हे जे वराह आहेत किंवा डुक्कर म्हणता येईल त्याला, हे आपल्याला या ठिकाणी दिसते. मोठ्या प्रमाणात दुर्गंधी या सगळ्या परिसरामध्ये याच्यामुळे सुटलेली आहे. म्हणजे इथून जाताना अक्षरशः नाक दाबून जावं लागते, इतका घाण वास या सगळ्या परिसरामध्ये येतोय. आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांनी जे वनमजूर ठेवलेत खरं तर शेतमजूर, ते शेतमजूर देखील काम करायला धजावत नाहीत या सगळ्या वासामुळं. आता हे जे आदिवासी समाजाचे युवक आहेत यांची घरं देखील इथं वरतीच आहेत. त्यांचंही म्हणणं आहे की आम्ही जेव्हा जेवायला बसतो तेव्हा प्रचंड वास येतो. इकडनं थोडंसं दिसतील.
मोबाईल मध्ये काढून घे. हम्म? इतका घाण वास आहे ना की हा वास कसं काय तुम्ही इथं राहता कसं काय येऊ पाहिलं का नाक दाबून ठेवले त्यांनी नाक दाबून धरून ते आणि ही सगळी घाण नाही बघा आता देशभरात महाराष्ट्रभरात एफडीच्या कारवाया चालल्यात आणि इथं बघा उघड्यावर ही घाण आहे आता हे पहा इथं सगळे किडे बिडे झाले त्याच्यामध्ये आणि ही घाण अशीच उघड्यावर आहे वावरात सोडली तिकडं हे काय म्हणजे जे अस्वच्छ किंवा हॉटेलचं राहिलेलं उष्ट शिळं पाक अन्न ते इथं डुकरांना नाही दिलं जाते प्रचंड घाण वास येतोय प्रचंड कुठं मेले बरं हे जे सेंटर ना प्रचंड अस्वच्छ आहे मिलेलं आहे त्याच्या मच्छर पण किती बसलेले आहेत. इथं जर आपण पाहिलं ना तर एक डुकरची इथं म्हणजे शेवटच्या अवस्थेत दिसतंय ते इथं सडलेलं आहे कुठं इथं समोर हे बघा इथं जर पाहिलं ना आपण तर अक्षरशः सडलेलं आहे ते सगळ्या आळे आळ्या झाल्यात त्याला अक्षरशः ते पाहिलं ते काय त्याला पूर्ण आळ्या झाल्यात त्या इथं जे काय आता हे शेवटच्या अवस्थेत आहे आणि इथं जे काय पडलंय ना या वराला अक्षरशः आळ्या झाल्या ते बघा तुम्हाला दिसत आहेत इथं जाळीच्या पाठीमागं इतकी निकृष्ट बघा हे जे दिसतंय ना हे मयच झालेलं आहे आणि त्याच्या भोवताली सगळ्या आळ्या झालेल्या आहेत माशा आणि बघा हे इथं हे सगळे वरा आहेत इतका घाण वास येतो ना आपण थांबू शकत नाही जास्त वेळ चला इकडून आहे का रस्ता रोडने गेलं हा? नाही गेलं तरी इकडून चला इकडून वावरातून काय जातो तोडवीत चला इकडून काय मग कसा वास येतोय हा लय घाण वास येतोय म्हणजे जर इथं काही वेळ थांबलो आपण तर आपल्याला अक्षरशः चक्कर येईल बेशुद्ध पडेल एखादा अशा पद्धतीने इतकं घाण वास येतो इथं सगळं गोष्ट अन्न या डुकरांना इथं दिलं जाते कोणती स्वच्छता नाही एक तिथं मेलेलं आहे त्याच्या भोवताली सगळ्या माशा विषा झालेल्या आहेत ग्रामपंचायतनी जर याला परवानगी दिली नाही लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय तर ही ग्रामपंचायत त्याच्या ॲक्शन का घेत नाही भाऊसाहेब देखील आलेत आता ग्रामसेवक आपण त्यांच्याशी देखील बोलू फार चक्कर यायला लागली इथं चक्कर मी बेशुद्ध पडून इतका घाण वास आहे भाऊसाहेब इकडे या त्यांना बोलवा इकडं भाऊसाहेब ते कोण आहेत दुसरे भाऊसाहेबांसोबत सरपंच आहे का बरं बरं ठीक आहे हरकत नाही आता इथले सरपंच देखील आलेत आणि ग्रामसेवक देखील आलेत इथं प्लांट व ह्या वरा पालन केंद्रावर आपण त्यांच्याशी देखील बोलू आता इथं कोणतरी होता ना माणूस इथं कुठे गेला तो इथं ही गाडी आहे त्या व्यक्तीची खरं तर तो अन्न वगैरे काहीतरी टाकायला आला असेल गाडी नंबर घ्या पण ते बरेचसे लोक आल्यामुळे तो काही थांबला नाही इथं MH14 LH 7200 आता ग्रामसेवक आहेत आणि इथले सरपंच आहेत सरपंच साहेब नमस्कार जरा आता हे जे वरा पालन केंद्र आपल्या गावात सुरू झालेलं आहे हा व्यवसाय परवानगी घेऊन केलेला आहे की कसा आहे नेमकी तसं आमच्याकडे तर परवानगीसाठी अर्ज पण आलेला नव्हता किंवा काहीच गोष्टी आम्हाला कल्पना नव्हती जेव्हा किशोर परदेश साहेब यांनी आमच्याकडे अर्ज केला तक्रारी अर्ज तेव्हा आम्हाला ती कल्पना झाली का इथं हा व्यवसाय चालू आहे
परंतु ते करत असताना ज्या अर्जामध्ये त्यांचा नामोल्लेख पण नव्हता का कोणी चालू केलं किंवा काय, याचं पण आम्हाला काहीच माहीत नव्हतं की कॉन्टॅक्ट कोणाकडे करा ते पण माहीत नव्हतं. तुमच्या समोर आपण 2-3 वेळा इथं भेट दिली, तुम्ही नसताना सुद्धा आम्ही भाऊसाहेब आम्ही 2 वेळा इथं त्यांना नोटीस. शेड बांधले, शेडची तरी नोंद आहे का आपल्याकडे? नाही, काहीच नोंद नाही. आता आतमध्ये जर आपण जाऊन पाहिलं ना, आम्ही आता पाहिलं, आम्ही तुमच्या एक डुक्कर अक्षरशः मेलेलं आहे, त्याला किडे लागलेत आणि त्यांनी जे काही घाणपाणी बाहेर सोडले त्याला सुद्धा आळ्या लागलेल्या आहेत. आणि त्याच्यावर आत्ता काय झालं, 2 दिवसापूर्वी यांच्याकडूनच त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तो भेटला, तर आम्ही आत्ता काल त्यांच्याशी संपर्क केला भाऊसाहेबांनी, आणि आता मी त्यांच्याशी संपर्क केला. त्याचे वडील आता बोलले म्हणजे 5 दिवसात आम्ही इथं अजिबात काही ठेवणार नाही, आम्ही 1-2 पार्ट्यांशी बोलणं चालू आहे आणि 25 तारखेच्या पुढे आम्ही तिचं एक पण काही ठेवणार नाही. आम्ही 5 दिवसात त्याचं पूर्ण विल्हेवाट लावून. महाराष्ट्रात एफडीएच्या कारवाया चाललेल्या आहेत. हो. आणि आपण जर पाहिलं, तुम्ही चला बघा, नाही, स्वतः डोळ्याने पहा. तुम्ही नसताना सुद्धा आम्ही 2-3 वेळा परदेश साहेबांबरोबर सुद्धा आपण किती वेळा 2 वेळा चक्कर मारली. तुम्ही त्यांना नोटीस देखील दिलेली आहे. आता मग पुढे काय कारवाई करणार? नोटीस दिली, पण आम्ही आता काय झालं, एवढा पण आपल्याला ग्रामपंचायतीला काय एक असं परफेक्ट अधिकार नाही का डायरेक्ट यायचं. आणि नाही केलं होतं ना, आपल्या हिवऱ्यामध्ये झालं होतं ना, जुन्नर तालुक्यातच हिवऱ्यामध्ये ग्रामपंचायत अशीच जी डुकरं होती बरं, ती उचलली होती टीम आणून. म्हणजे एक देखील काही महिन्यापूर्वीच घटना झालेली आहे ती. आता वैयक्तिक प्रॉपर्टी असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट छेड ते नसताना त्यांच्या घरात जर आपण काही छेडछाड केली तर ते म्हणजे आपण पुन्हा वेगळ्या अडचणी देऊ शकतो. त्याच्यापेक्षा आपण त्यांच्या समुपचाराने 2 वेळा बोललोय आणि त्यांना आत्ता बोललो, मीटिंगला बोलवत का नाही तुम्ही? ते यायलाच तयार नाही. आता त्यांचा तो मुलगा म्हटले ते काय याच्यात, त्याच्यामुळे तो काही इथं नाही. आता आम्ही ते वडिलांशी बोललो तर ते वडील म्हटले 5 दिवसात, फक्त 5च दिवस मला मुदत द्या. 5 म्हणजे आज 20 तारीख आहे, 25 तारखेला तिथं काही सुद्धा दिसणार नाही असं त्यांनी आम्हाला शब्द दिला. तिथून पुढं म्हणलं जबाबदारी सगळी तुमची सर्वोच्च राहील. त्यांना हे पण सांगितलं, आता पत्रकार साहित्य आले त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो. म्हणजे तुम्ही समक्ष येतं का? म्हणले मी काही येणार नाही, पण 5 आमचे 1-2 पार्ट्यांची हे चालू आहे, व्यवहार चालू आहे. थोडंसं काही कमी जास्त करून पण आम्ही ते आता 2 दिवसात त्याचं पूर्ण विल्हेवाट लावणार आहे असं त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे. त्याच्यामुळे आपण बघू आता, म्हणजे आता नेमके काय होते. आता काय याच्या पलीकडे तर आपण आता वेगळं, जेवढं यांचा अर्जाला आम्ही 2-3 वेळा आलो, सगळ्या गोष्टी केल्या आपण. रीतसर त्यांना नोटीस काढली, नोटीस द्यायला इथं आलं तरी कोणीच नव्हतं. नेमकी संपर्क कोणाशी करायचा हा पण विषय राहिला. परंतु आता आम्ही त्यांच्याशी संपर्क, यांच्याकडूनच त्यांचा नंबर भेटला किंवा त्यांच्या म्हणजे काही कॉन्टॅक्टच नाही, नेमकी कोणाकडे संपर्क करायचा हेच माहीत नाही. यांनी आम्हाला अर्ज दिला तर त्याच्यात सुद्धा यांचा नामोल्लेख नव्हता किंवा कोणाशी बोलायचं ते पण नव्हतं, नुसतं केलं आहे. तेव्हा आम्ही येऊन समक्ष थोडीशी चौकशी केली आणि संपर्क झाल्यामुळे त्यांनी आता थोडंसं शब्द दिलेला आहे. आपण मला वाटतं आता याच्या पलीकडे आता 5 दिवस वाट बघू. तिथून पुढे जर असेल तर अजून काय असेल वेगळी प्रक्रिया तर कायदेशीर असेल काय ते आपण करू शकतो. ठीक आहे, थोडंसं ग्रामसेवक आहे त्यांच्याशी बोलूया आपण टेक्निकली. भाऊसाहेब, अशा परिस्थितीत नेमकी काय करता येईल? तर ग्रामपंचायत काय पुढे ॲक्शन दिली? नाही, आता त्यांना आपण एक नोटीस बजावलेली आहे, सेकंड नोटीस पण आपण बजावतोय. नंतर पशुवैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांना आम्ही आता पत्रव्यवहार करून त्यांच्याकडून पण जर समजा काही परवानगीसाठी त्यांनी ॲप्लिकेशन दिले किंवा नाही याबाबतची अहवाल घेतोय. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना आपण ऑलरेडी कळवलेलं आहे यापूर्वीच. BDO साहेबांना पण तसं पत्र दिलेलं आहे. पुढील आता जी काही कार्यवाही करायची त्यांना 3 नोटीस बजावणं गरजेचं आहे. एक नोटीस झाली, सेकंड नोटीस आज बजावतोय आपण. आणि त्यानंतर आता जसं सरपंच म्हटले तसं की जर त्यांनी 5 दिवसात हटवलं तर विषय संपून जाईल. आणि काय आलं, आम्ही SIR मुळे सध्या बिजी असल्यामुळं या विषयांकडे लक्ष देता नाही आलं. परंतु आता यांच्या अर्जाच्या अनुषंगाने आपण गावातही पण आणखी कुठं काही कोणते व्यवसाय चालू असतील बिगर परवानगीचे त्याची पण माहिती घेऊन लोकांच्या आरोग्याशी संबंधित आहे ना हे सगळं. तेच इतर सुद्धा व्यवसाय जे असतील त्यांना आम्ही ती माहिती घेऊन विना परवानगीचे जे व्यवसाय असतील त्यांना ते विना परवाना तर सगळेच बंद झाले पाहिजे, त्यात तुमचं स्वागतच आहे त्याच्याबद्दल. परंतु हा जो व्यवसाय सुरू आहे हा लोकांच्या आरोग्याशी निगडीत आहे. आणि आतमध्ये जर पाहिलं तर लोकांना उभं राहता येत नाही म्हणजे. आणि खाली आदिवासी समाजाची वस्ती आहे, आता अनेक तरुण आहेत इथं आदिवासी समाजाचे. आता त्या लोकांचं म्हणणं काय आहे की ही हवा सळी खाली येते ना, आम्हाला घरात जेवण जात नाही. बरोबर आहे, परंतु जोपर्यंत आपण त्यांना लिगली प्रोसेस करत नाही तोपर्यंत आपण त्यांच्या प्रॉपर्टीला हे करू शकत नाही, हात लावू शकत नाही. त्यामुळं आपण थांबलेलो आहोत. आता ते मध्यंतरी त्यांचा हेच मिळत नव्हता, म्हणजे कुठं राहतात किंवा काही संपर्क. परंतु आता परवा यांनीच संग्राम भाऊंनीच नंबर दिला त्यांचा. त्यानंतर आम्ही 2 दिवस मी संपर्क केला, सरपंचांनी आज केला. तर ते म्हटले आता ते म्हटलेत की समजा 5 दिवसात मी या ठिकाणी ते संपूर्ण काढून टाकतो. जर समजा 5 दिवसात त्यांनी ते नाही काढून टाकलं तर मग आपण ग्रामपंचायत एक पुढे काय कारवाई करणार? नाही, मग आम्ही असे कोणी घेणारे असतील त्यांना आम्ही बोलवून ते त्याची हे करू, विल्हेवाट लावू.
ग्रामपंचायत ग्रामपंचायत. हम्म. ठीक आहे, हरकत नाही. आता नागरिकांशी देखील बोलू. ठीक आहे, आता तुम्ही सगळं ऐकलंय. काय म्हटले सरपंच, काय म्हटले ग्रामसेवक, काय म्हटले की 5 हो. दिवसामध्ये आम्ही आता हे काय प्लॅन ठेवणार नाही. 5 दिवसात जरी नाही काढला हो तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही त्या वराची याच्यापासून आम्हाला त्रास आहे. कोणी आजारी पडलं तर हे ग्रामपंचायतनी किंवा सरपंच असेल त्यांनी यांची जबाबदारी घ्यावं. कोणी घरातली कोणी आजारी पडो एवढंच मा म्हणणं आहे. बाकी ठीक आहे विषय काय किशोर भैया, तुम्ही शेजारीच आहात. त्या साडेवासाचा पहिला त्रास तुम्हाला आहे. लगत आहे, लगतदार आहात. लगत आहे. आता तुम्ही ग्रामपंचायतचे जे काय म्हणजे प्रशासकीय आणि सरपंच दोघांचं म्हणणं तुम्ही ऐकलेलं आहे. आता तुमचं काय म्हणणं आहे सगळं? योग्य ती कारवाई सरपंच साहेबांनी ग्रामसेवक करतील अशी त्यांच्याकडनं आमची अपेक्षा आहे. बस याच्या पलीकडे आता काय ठीक आहे, बोलणार. आता तुमचे शेतमजूर देखील म्हणतात की शेतमजूर ना, माझे शेतमजूर म्हणतात आम्हाला घरात राहायचंच नाही इथं. ते राहायलाच तयार नाहीये इथं. ते म्हणतात आम्हाला राहायचंच नाही, एवढा घाण वास येतोय. जेवण करताना पण आमचे गाय आणि म्हशी ते चारा खाईना आमच्या. काय हा माझी गाय दाखवतो तुम्हाला, म्हैस दाखवतो, ते चारा खात नाहीये वासामुळे. यांना नम्र विनंती आमची काही याची योग्य ती कारवाई करावी. ठीक आहे, हरकत नाही. आता सगळ्यांचं म्हणणं आपण घेतलेलं आहे. अपेक्षा ठेवूयात की ग्रामपंचायत जी आहे ती 5 दिवसामध्ये या सगळ्यावर कारवाई करेल. त्यांनी खरं तर आता नोटीस देणं बंधनकारक असतं त्यांना. ते पहिली नोटीस दिलेली आज म्हणजे काही दिवसापूर्वी, तर दुसरी नोटीस ते आज देणार आहेत. आणि जो काही वऱ्हाळ पालनाचा जो मालक आहे त्याच्याशी देखील बोलणं झालेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की पुढच्या 5 दिवसामध्ये आम्ही हे सगळं काढून घेऊ. त्यांनी काढलं तर ठीक, नाही तर पुन्हा एकदा आपण ग्रामपंचायतकडे फॉलोअप घेऊ आणि जी पुढची कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्यांना करायला लावू. साहेब आले त्यांच्यासमोर थोडंसं एकदा स्पष्ट सांगा. तुम्ही आपलं मगाशी आपला जे फोन झाला हां, तर तेवढं जरा 5 दिवसात तुमचं आता तुम्ही 5 दिवस जे आहे काय 2-4 पार्ट आहे माझ्यासमोर. तर हा. अजून एक दोन येतात ते त्यातले मी एकाच यात मी नियोजन लावून देतो. कारण इथं आम्ही आता समक्ष तिथं परिस्थिती पाहिलेली आहे. 1-2 तिथं मेले, ती अक्षरशः त्याला किडे पडलेत. ती इतकं भयानक परिस्थिती आहे. तुम्ही ते आता 2 दिवसात त्याचा काहीतरी निर्णय लावा लवकर. हा पण एक ना 4-5 दिवस म्हणले ना मला द्या फक्त. हा पण म्हणजे 25 तारीख शेवट राहील. हा 25 तारीखला. हो, हा त्याच्यानंतर ग्रामपंचायत त्याच्यानंतर मग थोडीशी काही वेगळी ऍक्शन मग आम्हाला नावेला घ्यावं लागेल. 5 दिवस द्या फक्त. मी करतोय त्यातून चालूच आहे बोलणं माझ्या बरोबर. आता पार्टी पण बसून एक दुसरी. बर 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 ठीक आहे, चालते. आम्ही सांगतो त्यांना तसे. हा चालेल. ओके.